नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लग्नानंतरचे जे काही खेळ असतात ते सगळं काही रम्याने अरेंज केलेले आहेत. मग तो हातातून हात काढायचा असो किंवा तोंड बंद करून काजू कतली भरवायचा असो, तर खेळ खेळत असताना नंदिनी आणि काव्याने त्यांच्या नवऱ्याला काजू कतली भरवायची असा खेळ असतो. तर इकडे जीवा आणि पार्थ आता तोंड बंद करून बसलेले असतात. तर खेळ खेळत असताना आता नंदिनी आणि पार्थला रम्यावर संशय येऊ लागतो की अचानकपणे ही रम्या एवढी कशी काय बदलली. कालपर्यंत पार्थच्या प्रेमात वेडी असणारी रम्या आज चक्क पार्थ आणि काव्याला एकत्र आणते. पण शेवटी ती रम्याच आहे, ती काही सुधारणार नाही. 2 खेळ चांगले करून तिसऱ्या खेळामध्ये तिने कारस्थान सुरू केलं. काव्याच्या पायाला दुखापत होऊन ती खाली पडावी यासाठी तिने कार्पेटवर खडे टाकलेले असतात, पण इथेही ती तोंडावर पडते. नंदिनी ही काव्याला सांभाळून तिच्या पाठीशी उभी राहते. त्यानंतर पुढे आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता रम्याने पार्थ आणि काव्याची रूम देखील सजवलेली असते. तर इकडे वसुंधरा रम्याला म्हणते की तुला काय वेड वगैरे लागला आहे का? पार्थच्या हनीमूनसाठी तू त्याचा रूम का सजवलास? तर रम्या म्हणते की हो, मी सजवला त्यांचा रूम. पार्थचा जरी हनीमून असला तरी त्याची बायको मीच आहे असं ती वसुआत्याला म्हणू लागते. तेव्हा वसुआत्या म्हणते की रम्या तुला नक्की वेड लागला आहे. आणि असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.